हास्य कविता म्हणून त्याचा परिचय वेगळा आहे. अनेक चारोळ्याचा चारोळा संग्रह आदरणीय सरांनी या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे. आणि सरांची एक वेगळी ओळख अशी आहे की आपल्याला लागून महाराष्ट्राबरोबर कर्नाटक राज्य आहे. त्या कर्नाटक राज्यामध्ये त्यांच्या महामंडळामध्ये, पाठ्यपुस्तकाच्या महामंडळामध्ये सरांच्या पण कवितेला सन्मान मिळाला आहे. त्यांच्या त्या अभ्यासक्रमामध्ये मराठीला न्याय मिळालेला आहे. म्हणून असा न्याय देणारं व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर दिलीप कुलकर्णी सर, मी यांनी या गझल मुशायऱ्याचा समारोप करावा. आदरणीय कुलकर्णी सर. सर्वांना नमस्कार. मी सर्व सहभागी गझलकारांना धन्यवाद देतो. सूत्रसंचालकांनाही धन्यवाद देतो. अतिशय अभ्यासपूर्ण, संयत आणि प्रवाही असं सूत्रसंचालन त्यांनी केलेलं आहे. या गझल सर्वांच्या व्यक्तिगत सुखदुःखाच्याही होत्या, तशाच सामाजिक जाणीवा व्यक्त करणाऱ्या होत्या. अतिशय चिंतनशील, आशयगर्भ अशा या सर्व गझला होत्या. जेव्हा वाच्यार्थाच्या पलीकडचा अर्थ शोधायचा कवी प्रयत्न करतो किंवा त्या अर्थाला स्पर्श करायचा प्रयत्न करतो गझलकार, तर तेव्हा ती गझल ही त्या दोन ओळीच्याही वर जाते. असं आपण म्हणतो की त्या दोन ओळीतली पोकळी सुद्धा बोलत असते, विरामचिन्हही बोलत असतात. तसं त्या दोन ओळीवरचा अवकाश हा सुद्धा आपल्याला गझलकाराला आव्हान करत असतो. आणि अशा स्वरूपाच्या या गझला आत्ताच्याच नव्हे, तर मी सकाळपासून जे ऐकतो आहे त्या गझला अशा स्वरूपाच्या होत्या. आणि म्हणून एक अतिशय दर्जेदार मुशायरा आपण आज उपस्थित राहायची संधी मिळाली याचा मला अतिशय आनंद होतो. मुख्य म्हणजे ही सर्व मंडळी आता तंत्राचं हे पार करून गेलेली आहेत. म्हणजे या तंत्रामध्ये कुठं दोष आणि रसभंग झाला असं मला कुठेही दिसलं. कवी जेव्हा आपली कविता लिहित असतो किंवा गझलकार, तेव्हा तो क्रिएटिव्ह आर्टिस्ट असतो. म्हणजे ती सृजनशीलता असते, निर्मिती असते. आणि तीच कविता घेऊन जेव्हा रसिकांच्या समोर उभा राहतो तेव्हा तो परफॉर्मिंग आर्टिस्ट होतो. म्हणजे सादर करता क्रियाशील असा कलावंत तोच कवी होतो. आणि इथं ती कविता, त्या कवितेचे, त्या गझलच्या जन्मकाळात त्यानं भोगलेले असल्यामुळं त्याच्या सादरीकरणात एक अतिशय स्वाभाविकपणा, प्रांजलपणा, पारदर्शकता आहे. आणि म्हणून अशी कविता ही स्वतःच लिहिलेली कविता सादर करताना ती कधी नाटकी होत नाही किंवा कधी अशी लाऊड झाली आहे असं कधी होत नाही. आणि त्या दृष्टीनं हे आपलं भाग्य आहे की त्याच कवीची कविता त्या कवीच्या तोंडून ऐकायला मिळणं हे सुद्धा भाग्य आहे. आणि आपल्याला इतक्या सगळ्यांच्या कविता एकत्रितपणे ऐकायला मिळणार. खरं तर मी स्वतःला कायम नवोदित कवी समजतो. आता इथं मला जे अध्यक्षपद दिलंय ते माझ्या वयाकडे बघून दिलंय असं मी मानतो. कारण मी इथं वयानं ज्येष्ठ आहे, त्यामुळे हे अध्यक्षपद मला मिळालेलं असावं. खरं सांगायचं तर मी कवितेचे जवळजवळ सर्वच प्रकार हाताळलेले आहेत. पण गझल लिहिताना मात्र मी शिवधनुष्याला हात आपण लावतो आहोत या भावनेनं मी त्याच्याकडे बघतो. कारण एक प्रार्थना करूनच मी गझलला हात लावतो. ती कुठली? तर येवो सुभाषिताचे शेरास मोल माझ्या, येवो सुभाषिताचे शेरास मोल माझ्या, येवो मनुष्यतेची गझलेत ओल माझ्या, येवो मनुष्यतेची गझलेत ओल माझ्या. म्हणजे शेवटी माणुसकी ही महत्वाची आहे आणि ती आपल्या गझलेमधून यावी हा माझा एक सतत प्रयत्न असतो. आता यानंतर बोलण्यासारखं बरंच आहे, पण 2 मिनिटाचा अवधी आहे आणि कवीनं केव्हाही कमीत कमी शब्दातच बोलावं चांगलं आहे. तर मी एक मधला 2 शेर सादर करतो. मला हे कळेना,
मला ते कळे, मला हे कळेना, मला ते कळेना, कुठे संभ्रमांचे विधाते कळे. मला हे कळेना, मला ते कळेना, कुठे संभ्रमांचे विधाते कळेना. चिणे माय गर्भाशयी स्त्री भ्रूणात, चिणे माय गर्भाशयी स्त्री भ्रूणाते, असे कोणते रक्त नाते कळे. चिणे माय गर्भाशयी स्त्री भ्रूणाते, असे कोणते रक्त नाते कळेना. फिरे रिक्त जाते, फिरे रिक्त जाते, तरी पीठ सांडे, दळे का स्वतःलाच जाते कळे. दळे का स्वतःलाच जाते कळेना. फिरे रिक्त जाते, फिरे रिक्त जाते, तरी पीठ सांडे, दळे का स्वतःलाच जाते कळेना. दळे का स्वतःलाच जाते कळेना. मला हे कळेना, मला ते कळे, कुठे संभ्रमांचे विधाते कळेना, कुठे संभ्रमांचे विधाते कळेना. गझलचं शीर्षक आहे वस्तू. जगावे यापुढे थोडे, असा मी राहिलो नाही. जगावे यापुढे थोडे, असा मी राहिलो नाही. मरावे तातडीने मी, असाही जाहलो नाही. मरावे तातडीने मी, असाही जाहलो नाही. जगावे यापुढे थोडे, असा मी राहिलो नाही. मरावे तातडीने मी, असाही जाहलो नाही. जणू या वापरा फेका, जमान्यातील वस्तू. जणू या वापरा फेका, जमान्यातील वस्तू मी. जुना होताच थोडासा, जगी या चाललो नाही. जुना होताच थोडासा, जगी या चाललो नाही. सुरू टीव्हीवरी राही, चिरायू मालिका तैसे. सुरू टीव्हीवरी राही, चिरायू मालिका तैसे. कहाणी संपली माझी, परी मी संपलो नाही. कहाणी संपली माझी, परी मी संपलो नाही. अडाया लागलेले मी वराती मागचे घोडे. अडाया लागलेले मी वराती मागचे घोडे. स्मशानी लाकडे गेली, स्मशानी लाकडे गेली, तरी मी वारलो नाही. स्मशानी लाकडे गेली, तरी मी वारलो नाही. अखेरीचा मला माझा दिसू जो लागला थांबा. अखेरीचा मला माझा दिसू जो लागला थांबा. मनाने पोचलो तेथे, मनाने पोचलो तेथे, तनाने पोचलो नाही. मनाने पोचलो तेथे, तनाने पोचलो नाही. यमाच्या टोल नाक्याशी कचेरी चित्रगुप्ताची. यमाच्या टोल नाक्याशी कचेरी चित्रगुप्ताची. छळापासून मी मेल्यावरीही वाचलो नाही. छळापासून मी मेल्यावरीही वाचलो नाही. जगावे यापुढे थोडे, असा मी राहिलो नाही. मरावे तातडीने, असाही जाहलो नाही. असाही जाहलो नाही. धन्यवाद. आज थांबूया, आपल्या गझला उरल्या बाकी ठेवू.